नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज रक्षाबंधन निमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आज रक्षाबंधन निमित्त आपण नाही का आपली जी करंट बॅच आहे आणि आपली जी मेंटरशिप बॅच आहे जीएस वाली, त्यामध्ये ऑफर देत आहे आपण। तर नक्की तुम्ही जर जॉईन केली तर नक्कीच तुम्हाला 100% फायदा होईल। आणि आपली जी बॅच असणार आहे ती टू द पॉइंट असणार आहे। आपण इम्पॉर्टंट टॉपिक पीआयक्यू ओरिएंटेड मागील प्रश्नपत्रिकाचं ॲनालिसिस करूनच जी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे त्यावरच फोकस असणार आहे। तर आजची बॅच जी आहे आपले जी आपण करंटची लॉन्च केली होती, परंतु ते 249 रुपये फी होती, परंतु आज 100 रुपये ऑफ आहे, म्हणजे 149 रुपयामध्ये ते 150 रुपयामध्ये तुम्हाला ते मिळणार आहे। आणि आपली जी मेंटरशिप बॅच आहे ज्यामध्ये आपण 5 जीएसचे सब्जेक्ट घेत असतो, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, जिओग्राफी आणि सायन्स, हे 5 सब्जेक्ट आहे। आणि या 5 सब्जेक्टची आपली फी होती 399 रुपये, परंतु आज रक्षाबंधन निमित्त 299 रुपये आहे, हे तुम्ही इथं दिलेली आहे। नक्कीच फायदा घ्या। आणि लक्षात घ्या न्यू स्टुडंटनी खास करून की तुम्ही जर आता फॉर्म भरलेलाच आहे आणि 1 महिना झालेला आहे, परंतु माझा अनुभव आहे की 2 महिन्यात 3 महिन्यात एमपीसीचा अभ्यासक्रम संपत नसते। तुम्ही जर अभ्यासक्रम पुस्तक घेऊन वाचत असाल तर एक सब्जेक्ट तुम्हाला 2 ते 3 महिने लागतात, खरं सांगणं म्हणजे ना। आणि केले बिन्न तर कॉन्फिडन्स येत नाही, परंतु आपण नाही का 25 दिवसामध्येच नाही का आपण हिस्ट्री आणि सायन्स आपण कव्हर केलेली आहे। आणि टू द पॉइंट आहे, 2 पेजची नोट्स आहे, हॉट टॉपिक, त्याच्यावर पीआयक्यू सुद्धा आहे। आणि इम्पॉर्टन्स म्हणजे काय आहे, त्या पीआयक्यूवरून तो टॉपिकच कव्हर होतो। आणि इम्पॉर्टन्स म्हणजे काय, आपल्याला काय पीएचडी करायची नाही, आपल्याला माहिती पूर्ण गोळा करायची नाही, फक्त आपला प्रश्न सुटला पाहिजे, हे आहे सांगण्याचं आहे। यानंतर मी एक व्हिडिओ टाकतो आपल्या बॅच बद्दल। आता आपण करंट बद्दल बोलू, यानंतर मी थोडासा व्हिडिओ टाकतो आपल्या जीएस बद्दल, तर तुम्हाला ते त्यामध्ये आणखी क्लिअर होईल। आता या आपण जे चालू घडामोडी बॅच केलेली आहे, तर एक तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की चालू घडामोडी हा टॉपिक जे आहे ह्याच्यामध्ये आयोगानं असं केलेलं आहे, काही वेळेस 2-2 वर्ष, 1.5 वर्षाची सुद्धा आपल्याला करंट अफेअर विचारलेली आहे, पण कधी कधी असं झालेलं आहे की लेटेस्ट सुद्धा विचारले आहे, 4-5 महिन्याची, 1 वर्षाची आजची। म्हणून त्यांचा एक नाही का करंट बद्दलचा अप्रोच जे आहे फिक्स नाही आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे। आणि करंट मध्ये एक लक्षात घ्यायचं कधी बी की तुम्ही नाही का करंट मध्ये कुठपर्यंत जायचं आणि कुठपर्यंत जायचं नाही, हे लिमिट तुम्ही ठरवली पाहिजे। नाही तर असं नाही व्हायला पाहिजे की 4 तास 3 तास मी करंटच करत आहे, कारण करंट मध्ये मार्क आपल्याला घ्यायचेच आहे। परंतु करंट कसं घ्यायचं, आपल्याला जे इम्पॉर्टंट हॉट टॉपिक आहे, जे ऑलरेडी आपण 5-6 वर्ष जे पीआयक्यू पाहिले, तर आपल्याला एक आयडिया येऊन जाते की यांचे टॉपिक्स कोणते आहेत ज्याच्यावर ते प्रश्न विचारते, तो टॉपिक आधी करायचे, नाही की पहिल्या पेजपासून शेवटपर्यंत जायचं, हे चूक करायची नाही। आपण इथं कशाला महत्त्व देणार आहोत, टॉपिकला, की ज्या टॉपिकवर प्रश्न आहे। उदाहरणार्थ आपण पुरस्कारावर प्रश्न असतेच, तर मग आपण पुरस्कार घेणार, आणि त्या पुरस्कारमध्ये नेमकं कशावर प्रश्न असते, तर साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री, ऑस्कर। आणि ते बिन कसं माहित आहे का, आपल्याला ऑस्कर आपल्याला समजा विचारलं आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार, तर ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये किती डीप जायचं हे सुद्धा कळलं पाहिजे। नाही तर ज्ञानपीठ पुरस्कार किती जणाला मिळाले सर्व लिहितो आपण, ते काही लिहायची गरज नाही आहे। आपल्याला इतकं माहित पाहिजे की ज्ञानपीठ पुरस्कारावर काय आलेला आहे पूर्वी प्रश्न, की ज्ञानपीठ पुरस्कार कधी सुरू झाला हा सुद्धा प्रश्न, आणि कोणाद्वारे दिला जातो हे आलेले आहे। परंतु आपल्याला काय विचारते, आत्ता कोणाला भेटला 26-25चा, तर ते व्यक्ती विचारते, आणि ते कोणत्या भाषेत जर पहिला असेल तर विचारते, तेलुगूमध्ये पहिले व्यक्ती आहे, मराठीमध्ये दुसरे व्यक्ती आहे, हे इम्पॉर्टंट गोष्टी आहे। आणि मराठीमध्ये भेटलं तर ते जास्त इम्पॉर्टंट ठरते, त्याच्या संबंधी कादंबरी आपल्याला करावं लागते, जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे ते आपण घेऊ। परंतु जर आपल्याला रँडमली क्वेश्चन आला, सरस्वती सन्मान कोणाला मिळाला, तर डायरेक्ट माहित पाहिजे ते कोणाला मिळाला, बस, बाकी नाही जायचं। सरस्वती सन्मान 1991 सुरुवात केला, के बिर्ला फाउंडेशन सुरू केला, हे काहीच गरज नाही आपल्याला, कारण प्रश्न येते का नाही, मग तुम्ही तुमची मेमरी तुम्ही त्याच्यात वापरू नका, की तिथं जिथं वाटते आपल्याला तिथंच करायचं। माझं वैयक्तिक म्हणणं आहे, व्यास सन्मानावर आपल्याला कधी डिटेल प्रश्न येत नाही, आला काय 34वा व्यास सन्मान कोणाला मिळाला, बस इतका येते, मग तेवढंच करायचं। परंतु जर आपल्याला प्रश्न पद्मश्री पुरस्कार आलं, तर मग पद्मश्रीमध्ये कसं असते, ते किती जणाला मिळाला ते कॅटेगरी आपण डिवाइड करतो, त्यामध्ये पद्मविभूषण कमी असते ते पाठच पाहिजे, आणि त्याचं क्षेत्र कोणतं आहे, आणि त्याच्यात जर महाराष्ट्र व्यक्ती आहे ते फार इम्पॉर्टंट ठरते। आणि इतक्या याच्यात काय करते, आपल्याला जर उदाहरणार्थ 131 जणाला मिळाला, तर त्यामध्ये जवळपास 13, 14, 15 जण आपले महाराष्ट्राचे असतात, तर मग आपलं प्रायोरिटी काय आहे की पद्मविभूषण तर पूर्णच पाठ करायचे, आपण महाराष्ट्रातले असो कोण नसो, त्याचं कोणाला मिळाला, क्षेत्र कोणतं, हे 2। त्यानंतर काय, पद्मभूषण आणि पद्मविभूषण मध्ये महाराष्ट्र व्यक्ती कोण आहे ते त्याचं क्षेत्र, आणि त्याच्यात नंतर काय करायचं, जे फेमस व्यक्ती आहे
जसं उदाहरणार्थ म्हटलं आपण रतन टाटा आहे किंवा जे काही म्हणजे ऍक्टर्स आहे किंवा जे फुटबॉलर आहे, क्रिकेटर आहे, जे फेमस असतात, जसं सचिन तेंडुलकर आहे, महेंद्रसिंग धोनी यांना जर मिळाला असेल तर मग हे हायलाईट होतं ना. मग एवढंच करायचं. आपण काही 108 जण 133 जण करणार का? नाही. म्हणजे हे तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय कर. हे कशावरून कळते? PIQ वरून. हेच सांगण्याचा उद्देश आहे. हे याच्यामध्ये हेच राहणार आहे टू द पॉइंट. आणि आपण 1 इयरच करणार आहोत, कारण की आपल्याला जरी म्हटलं की 2 वर्ष करू, परंतु आपल्याला कुठं लिमिट पाहिजे ना. कारण की आपण जर GS वर फोकस केला तर आपल्याला याच्यात जरी आपण व्यवस्थित घेतले मार्क तरी आपण क्लिअर होतो एक्झाम. म्हणजे LS तुम्ही 4 तास देत असन, 2 तास 3 तास, म्हणजे याला करंटला डेली तुम्ही 1.5 तास 2 तास द्यायलाच पाहिजे. खरं सांगणं म्हणजे. परंतु एक टॉपिक तुम्ही 3 दिवसात 2 दिवसात जरी कव्हर केला तरी चालते. म्हणजे तुम्ही काय करताय? पुस्तक कंप्लीट नाही करताय, डे नाही कंप्लीट करताय, तुम्ही टॉपिक करताय जे आयोगाने विचारला. आता ऑस्कर पुरस्कारावर प्रश्न आला तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की ऑस्कर पुरस्कार जरी राहिला तर ऑस्कर पुरस्कारावर 4-5 याच्यावर प्रश्न येते. ऍक्टर्स, ऍक्ट्रेस, अभिनेत्री, दिग्दर्शक, कोणाला जास्त मिळाले, कोणता जर एखादा फेमस आहे पहिल्यांदा भेटला असेल, बस बाकी गोष्टी स्किप करायच्या. हेच तुम्हाला कळलं पाहिजे. 1 वर्ष इयरचं आपण पूर्ण केले जाईल यामध्ये. आणि सोर्स कोणता राहील? सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा. हे इम्पॉर्टन्स आहे. आणि यामध्ये अंक 40वा आहे. जवळपास नोव्हेंबर ते डिसेंबर हे एक अंक आहे 40वा. त्यानंतर 6 महिने आहे, 1 जानेवारी ते जून पर्यंत हे 6 महिने. आणि पुढचं एक मासिक राहील. हे एकूण 1 वर्षाचं राहील. आणि एवढंच करणं आहे, कारण की मेन्सला सुद्धा हे आपल्याला काय जास्त टाइम नाही आहे ना, 2 महिने. तर आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. हे इम्पॉर्टन्स आहे आणि इम्पॉर्टंटच गोष्टी घेऊ, कारण की खूप डाटा वाढण्यापेक्षा लिमिटेड जर डाटा केला आणि जर तेच जर आपण वारंवार रिव्हिजन केली तर नक्कीच फायदा होईल. नाही तर नुसतं कसं आहे, नोट्सच पाहिली 200-250 पेजची आहे आणि आपण तेच वाचण्यात नाही का आपल्याला वाटते समाधान की बा नोट्स आहे बा, परंतु ते आपल्याला लक्षात किती आहे हे फार इम्पॉर्टन्स आहे. IMP हॉट टॉपिकवरच जास्त फोकस असेल, जे म्हटलं ना मी, ज्याच्यावर प्रश्न आहे तो आधी घ्यायचा. त्यानंतर करंटमध्ये एक लिमिट सेट करणं फार महत्वाचं आहे. नाहीतर 4 तास करंट करत आहोत, न्यूजपेपर वाचत आहे. आणि न्यूजपेपर तर वाचायचाच नाही आपल्या स्टुडंटनी. ज्या मुलांचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जसं राज्यसेवा देत असेल किंवा UPSC, त्यांना ॲनालिटिकल क्वेश्चन, आकलनात्मक क्वेश्चन असतात. त्यांना विचार करावा लागते की बा तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून बा कशा पद्धतीने एका समस्येवर विचार करतात. तर त्यासाठी ब्रॉड वाचा लागते. न्यूजपेपर त्याला आपल्या काय करतात, एडिटोरियन हे आपल्याला मदत करतात. परंतु आपण काय देत आहे, ग्रुप C. मग आपल्या अप्रोच काय आहे, परीक्षा पास होणं, नाही की डाटा गोळा करणं. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपल्याला काय करायचं आहे, मासिक घ्यायचे. मासिकमध्ये कोणत्या टॉपिकवर आहे हे तुम्ही वैयक्तिक बिन केल्यास चालते. असं काही नाही की बॅचत लावायला पाहिजे, तुम्ही वैयक्तिक करू शकता. परंतु टॉपिक कधी करणार इम्पॉर्टन्स आहे ते PIQचं अनालिसिस केल्यावर. नाही तर घेतलं करंटचं मासिक पहिल्या पेज पासून वाचलं तर तुमचा कार्यक्रम तेच झाला समजायचा. असं करू नका. स्वतःही केलं सेल्फ स्टडी तरी इम्पॉर्टंट टॉपिकनुसार करा. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, लास्ट PIQ पेपर जे आहे, जे झालेले आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते अनालिसिस वरूनच हे IMP टॉपिक केलेले आहे आपण. जसं ज्ञानपीठ म्हटलं, कसं ज्ञानपीठवर आपल्याला किती भाषेत भेटतो, कोणाला मिळाला, किती आहे, त्यानंतर कोणी दिला याच्यावरही प्रश्न. 1961ला सुरू झालता, मला भारतीय ज्ञानपीठ दिलं जाते, हे आपल्याला विचारलं आहे त्यांनी. तर नीती असं आमचा समजा आता आपल्याला नीती आयोगावर क्वेश्चन्स आहे, तर नीती आयोग जे आहे आपल्याला नीती आयोगावर काय विचारणार, करंटमध्ये नीती आयोगाचा कोणी उपाध्यक्ष बदलला किंवा CEO बदलला तर विचारणार. परंतु आपल्याला नीती आयोग मग आपल्याला लिंक करता आलं पाहिजे की नीती आयोग कुठं आहे बा. नीती आयोग आहे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये. नीती आयोगबद्दल आपल्याला ऑलरेडी प्रश्न आहे, त्याच्या लॉंग फॉर्मवर आलेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापनेवर आलेला आहे 1 जानेवारी 2015. मग पंतप्रधान अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष निवड पंतप्रधान करतात. निमंत्रित, आमंत्रित, म्हणजे सदस्य पदसिद्ध किती असतात, 4 असतात. हे आलेले आहे, हे PIQ आहे. मग आपण काय करतो, मग इथं दिन आपण नीती आयोगाचा उपाध्यक्ष आहे आणि त्याची संबंधीची माहिती आपण देणार इथं. परंतु बाकीच्या ठिकाणी कुठं कुठे देणार नाही, जिथं आवश्यक नाही. जिथं आपल्याला वाटलं ऑस्कर पुरस्कार तिथं काय डिटेल द्यायची गरज आहे का, नाही. मग जिथं देणं आहे आवश्यक तिथं देईल आणि जिथं नाही वाटलं तिथं 1 लाईन राहील. म्हणजे आपल्याला टू द पॉईंट जायचं आहे, हेच तुम्हाला इथं सांगण्याचं उद्देश आहे. त्यानंतर पहा, आता पद्मश्रीवर प्रश्न आपल्याला डिटेल्स येते, म्हणजे कोणत्या क्षेत्रात, तो मग आपण डिटेल घे ना. क्वेश्चन हार्ड आले. आता कसं आहे, करंट बद्दल एक मानसिकता असते बा करंट खूप वास्ट येत आहे बा, खूप आउट ऑफ क्वेश्चन्स आहे, हे बरोबर आहे. परंतु असाही नाही ना पेपर की जसा आता हार्ड पेपर आला तर 7 मार्क भेटत नाही का, मिळतात. आणि जर सोपा आला तर 10 मिळतात. तर मग आपण काय करायला पाहिजे, दोन्ही याच्यात बसलो पाहिजे. आपण आपली प्रायोरिटी आहे की एवढं करणं, जर उतरलं त्याच्यातलं आलं पाहिजे. जर तुम्ही सांगा तुम्ही स्किप केला आणि तिच्यात जर सोपे क्वेश्चन्स आले तर तुम्ही काय करणार, तुम्हाला ते हार्डच वाटणार आहे, कारण की तुम्ही केलंच नाही.
जर मी म्हटलं नीती आयोगाचा अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आणि तुम्ही वाचलंच नाही करंट, तर तुम्हाला येईल का? ते सोपंही असलंच नाही. म्हणून करंट बद्दल काय आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम हे असलंच पाहिजे. आणि 0.25 न कट ऑफ जाते, हे लक्षात घ्या. जर 5-7 मार्क जर आपल्याला करंट मध्ये भेटले, जर टफ पेपर असला, तर तुमच्या याच्यात तुम्हाला जर 45 आहे तर 7 प्लस केल्यावर 52 होते. लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. कोणता सब्जेक्ट स्किप करायचा नाही. स्किप केला तर सांगता येणार नाही की काय होणार, म्हणून स्किप नाही करायचा. परंतु आपल्याला जर वाचा वाटत नाही, परंतु काहीतरी इम्पॉर्टंट टॉपिक करू शकतो आपण करंटचे 10, 15, 20, तर तेच करायचे. मग नाही करायचं राहत, पण स्किप करू नका पूर्ण. त्यानंतर याच्यात काय आहे माहिती आहे का, MCQ स्वरूपात राहील. 1000+ क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न आहे आपला, 1000+. त्यावरून म्हणजे तुमची एक प्रॅक्टिस होती. आणि कसं असतं, ज्यावेळेस आपण MCQ स्वरूपात सोडत असतो त्यावेळेस जास्त लक्षात असते की कंपॅरिझन कशा नोट्सच्या स्वरूपात, हे लक्षात घ्या. कारण की आपल्याला जर म्हटलं मी नीती आयोगाचा अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष, अध्यक्ष, हे मी प्रश्न स्वरूपात टाकला ना तर लक्षात राहते. जर तुम्हाला डायरेक्ट मी नोट दिली तर तुम्हाला वाटते त्यावेळेस की मला लक्षात आहे, परंतु नंतर होत नाही. हे सोपे क्वेश्चन नाही, इतर गोष्टीत म्हणताय मी, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या फक्त यामध्ये व्हिडिओ नसणार आहे, फक्त नोट्स असणार आहे. ओनली नोट्स. याचा डेमो आपण नाही का आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, आणि आज टाकील मी स्क्रीनवर दाखवीन एक फोटो, आणि आपल्या व्हॉट्सअपवर बी मी तुम्ही मला पाठवा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच लावायचं, नाही तर नाही लावायचं. आणि ओनली नोट्स असणार आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफर आहे. 249 फी होती सुरुवातीला, 149. आता आपले 50 विद्यार्थी व्हायचे आहे. खरं सांगणं म्हणजे 50 विद्यार्थी झाले की आपण हे बॅच सुरू करू. कदाचित 1 तारखेपासून सुरू होईल. परंतु 50 विद्यार्थी झाले तर तुम्ही लवकर ऍडमिशन करा, कारण की उद्या जर झालं तर मग फी वाढणार आहे. आणि आपल्या बॅचच्या मुलांना सुद्धा कसं, काही मुलं मला म्हणतात की सर की फी कमी करा. आता फी कमी बद्दल सांगतो मी. जी मुलं आता आपल्याला 370+ मुलं मेंटरशिप बॅचमध्ये आपल्या, आणि फर्स्ट बॅच आहे आपली. आणि आपला उद्देश काय माहिती आहे का, मुलांचे स्कोर वाढवणे आणि क्लिअर करणे, हे माझा उद्देश आहे. आणि तुम्ही म्हणसा, तुम्ही सुद्धा यापूर्वी क्लास केले असेल कोणाचे, परंतु तुम्ही सांगा 400 रुपयामध्ये 5 GS सब्जेक्ट, त्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि सायन्सचे व्हिडिओ काय असे आहे का 4-4 तासाचे नाही, टू द पॉइंट आहे. अर्ध्या तासात नाही का तो टॉपिकच एंड होते. मला विद्यार्थी म्हणून काय लक्षात राहते ते सर्व गोष्टी दिलेल्या आहे मी. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सायन्सचे आहे, त्याचे नोट्स आहे, त्याचे PIQ व्हिडिओमध्ये आहे. तुम्हाला सर्चिंग टाइम असला, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी हे सुरू झालेलं आहे. याचे काय 2 पेजची नोट्स आहे, आणि PIQ आहे. म्हणजे तुम्हाला वेगळं काय पाहिजे हे तुम्ही सुद्धा नाही का स्वतःला ठरवलं पाहिजे की 400 रुपयात हे सर किती द्या लागला आता जे मुलं मला ओळखतात, परंतु तुमचं काम काय की हो नाही तर आपल्याला फर्स्ट बॅच आपण जर एक तरी बॅच एक सब्जेक्ट जरी पाहिला ना 999 रुपयाचा आहे जर पाहिलं साधारणपणे. आणि जे चांगले सर आहे, जे इम्पॉर्टन्स आहे, आपले जे फेमस सर आहे, त्यांची बॅच जर पाहिली 3,500-4,000 हजाराची बॅच आहे एका विषयाची. परंतु तुम्ही तुमचा 3 महिने त्याच्यातच जाते. मी कोणावर हे नाही म्हणत, परंतु आहे ते. परंतु आपण जर पाहिलं ना 20-25 दिवसात तो टॉपिक एंड होत आहे आपला, आणि मार्क पडणार आहे. कारण की आपण जे फ्रीमध्ये व्हिडिओ टाकले होते 27 क्वेश्चन कंबाईंड ग्रुप B 2026, जे पेपर तुम्ही म्हणता टफ होता, 27 प्रश्न आले. सायन्सचे 9 क्वेश्चन जशाक तसे रिपीट आले, 11 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे आले, आणि 7-8 क्वेश्चन कोणते होते शॉर्ट व्हिडिओ 1 मिनिटचे टाकलेले आहे, ते PIQ ओरिएंटेड, हे फ्री मधले आहे. मी तर आता बॅच सुरू केली, ते ऑलरेडी त्याच्या PDF नाही का आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे, ते नक्की पाहिजे. न्यू स्टुडंट आहे म्हणजे तुम्ही काय म्हणता, इकॉनॉमिक्स देसले वाचतो, रंजन कोळंबे वाचतो, आता टाइम आहे का तुम्हाला वाचायला ते? मी काय करणार आहे, मी याच्यानंतर व्हिडिओ बनवतो एक छोटूसा GS बद्दल, त्यामध्ये ते कव्हर करतो मी. नक्की पहा आणि नक्कीच फायदा आहे. न्यू स्टुडंटनी तर हेच म्हणजे ते डेमो तरी पहा, डेमो आवडला तरच लावा, परंतु 100% तुमचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला काही डेमो असेल तर या नंबरवर व्हॉट्सअप करा. नंबर दिलेला आहे 9834691062, याच्यावर करा, फक्त व्हॉट्सअप करा. मी तिथं मग डेमो पाठवेल. आणि GS बॅच आपली आहे 399 वरून आता 299 आजच्या दिवस, 2 दिवस. लक्षात घ्या. जर तुम्हाला नक्कीच क्लिअर करायची असेल, कसं आहे आपल्याला आता प्री मेन्स सोबतच करावं लागते. जर हेच टॉपिक जर तुम्ही प्रीला चांगले केले तर मेन्सला तुमचा फायदा होईल. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.